सकते हो। तो अगर सामने वाला हिंदुत्व के लिए लड़ रहा है ना, तो कम से कम उसका साथ दो। साथ नहीं दे सकते तो उसको उंगली मत करो। अगर आप उससे उंगली करेगा तो वो पूरा का पूरा हाथ डाल देगा। और गलत हो रहा है ना, गलत हो रहा है तो गलत का विरोध करो। फिर वो राजनीति हो या समाज, इज्जत आवाज उठाने वाले को लिखा जाता है, चलने काटने वाले खड़गे कुछ लोगों को मेरी बातें बुरी लगती है और मुझे घंटा पड़ गया। क्या नहीं, हम लोग खुद तो कुछ नहीं करते और वो जो करता है उसको करने भी नहीं देते। बस ये उंगली उठाएंगे, इसने ये किया उसने नोट किया, करके दिखाओ, तुम्हारे को पता चलेगा। पिछवाड़े में झाड़ू डालते मोड़ बना देते। हाँ, इतना आसान नहीं है लोगों के लिए लड़ना। बहुत तकलीफों से झेलना पड़ता है, बहुत ऐसे आते हैं। उन्नत की तो जरूरत ही नहीं, इधर अपने ही पड़े जो अपने को उंगली करते हैं। आप जितना भी अच्छा करो, कितना भी अच्छा करो, आपकी इतनी सी गलती आपके पिछवाड़े में डाल देते थे। तो लोगों का सोचने का नहीं, आधे लोगों की जिंदगी इसमें झाट हो गई, क्या लोग क्या कहेंगे। इन लोग आपके घर का राशन भरते नहीं, तो इन लोग के बारे में सोचने का नहीं। ये कल मरते आज मरे। तो आप सबको गुड़ी पाडवा की और नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपल्या आयुष्यामध्ये जेवढे पण पनवती लोक आहेत ते आजच्यावर मरून जाओ। आणि देशाच्या विरोधात जे पण आहे ते पण आजच जाओ। आणि सर्वांनी पहिला तर आपले पोलीस बांधव आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या ते आपले असली हिरो आहे। बाकीचे पिक्चर मध्ये तर सर्व चुकी आहे। जे आपले जे 24 तास आपल्यासाठी आपल्या सेवेसाठी उभे असतात त्यांचे तुम्ही रिस्पेक्ट करा। ते आपल्या परिवाराला सोडून आज बघा गुढीपाडवा आपला चांगला म्हणावा म्हणून ते बिचारे इकडे आहे, तर त्यांचा रिस्पेक्ट करा तुम्ही। जोरात बोला, भारत माता की। काय लोकांना आवडत नाही बोलायला। भारत माता की। विनंती करतो की आपल्या कुर्ल्यामध्ये आपण जी हिंदू दिनदर्शिका जी प्रकाशित केली आहे ती भाऊंना भेट करून देत आहोत। आपण एका जोरदार टाळ्या। आपल्या कुर्ल्यामध्ये गोरखनाथ मंडळ जे भारतातील पहिली महिला दहीहंडी पथक आहे, त्यांनी महिला दहीहंडी पथकाची सुरुवात केली। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 300वी जयंती निमित्त ते आज त्यांना मानवंदना देणार आहेत थर लावून। तर कृपया त्यांना एका जागा करून द्यावी।
कृपया या ठिकाणी गर्दी सर्वांना विनंती आहे की आता आपल्याला जागृत विनायक मंदिराच्या दिशेला आपल्याला यात्रा घेऊन जायची आहे आणि जागृत विनायक मंदिरमध्ये आरती होऊन यात्रा शांत होणार आहे. कृपया सर्वांना विनंती आहे.